नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे पाहणार आहोत इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम आणि त्याचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम कशा प्रकारे डेव्हलप झाली याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण बायमेटॅलिझम किंवा क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड बघितलं आहे, पण या पुढे आपण इंटरवॉर पिरियड, ब्रेटन वुड्स एरा आणि फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण बायमेटॅलिझम आणि क्लासिकल गोल्ड स्टँडर्डचा थोडासा रिकॅप घेणार आहोत. बायमेटॅलिझम म्हणजे असे देश की ज्या देशांमध्ये दोन धातूंच्या करन्सी चलनात आहेत. 1875 किंवा 70च्या अगोदरच्या काळामध्ये देशामध्ये जगात असे काही देश होते की ज्या देशांमध्ये गोल्ड करन्सी वापरली जायची, काही देश असे होते ज्यांच्याकडे सिल्वर करन्सी वापरली जायची आणि काही देश असेही होते की जिथे गोल्ड आणि सिल्वर या दोन्ही करन्सीचा वापर व्हायचा. आता उदाहरणार्थच घ्यायचं झालं तर सपोज ब्रिटन, फ्रान्स आणि इंडिया. तर ब्रिटनमध्ये गोल्ड करन्सी, इंडियामध्ये सिल्वर करन्सी आणि फ्रान्स हा बायमेटॅलिक देश होता जिथे गोल्ड आणि सिल्वर करन्सी वापरल्या जात होत्या. तर ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट होऊ शकत होते कारण फ्रान्स बायमेटॅलिक होता आणि ब्रिटनमध्ये गोल्ड करन्सी होती. तसंच फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्ट होऊ शकत होते कारण यांच्याकडे फ्रान्स बायमेटॅलिक म्हणजे सिल्वर आणि गोल्ड ह्या दोन्ही करन्सी होत्या आणि भारताकडे सिल्वर करन्सी होती, त्यामुळे करन्सी एक्सचेंज होऊन गुड्सचे इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉसिबल होते. पण ब्रिटनला जर भारताशी इम्पोर्ट एक्सपोर्टचे व्यवहार करायचे असतील तर इथे समस्या निर्माण होत होती आणि मग ही समस्या म्हणजे तो एक्सचेंज रेट कसा ठरवायचा, तर तो एक्सचेंज रेट ठरवण्यासाठी फ्रान्सची मदत घेतली जात होती. पण एक असा नियम आहे की जी गोष्ट तुमच्याकडे जास्त असते त्या गोष्टीचं मूल्य तुम्हाला आपोआप कमी वाटायला लागतं आणि जी कमी आहे किंवा जी नाहीये त्याचं ती गोष्ट मूल्यवान व्हायला लागते. फ्रान्स सारखे जे बायमेटॅलिझम देश होते त्या देशांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. म्हणजे समजा असं म्हटलं की फ्रान्समध्ये सोन्याच्या खाणी जास्त होत्या आणि त्यामुळे सोनं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं आणि त्या तुलनेत चांदी खूप कमी अस्तित्वात होती. त्यामुळे जे कमी आहे ते प्रेशियस आहे असं समजून चांदीचा सर्क्युलेशन मध्ये येणं खूप कमी व्हायला लागलं. म्हणजे फ्रान्स देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारात असेल, चांदीचा वापर ते लोक कमी करायला लागले आणि सोन्याचा वापर सर्रास सगळीकडे करायला लागले आणि याचा हळूहळू परिणाम असा व्हायला लागला की फ्रान्स हा बायमेटॅलिझम वरून मोनोमेटॅलिक कंट्रीमध्ये कन्वर्ट झाला. सेम हॅपन इन म्हणजे ही अशीच गोष्ट जगामधले इतर जे देश होते जे बायमेटॅलिझम होते ते मोनोमेटॅलिक झाले आणि जगामध्ये 1875च्या नंतरच्या कालावधीत क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड अस्तित्वात आलं. आता क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड याचा अर्थ असा की इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी करन्सी जी होती ती सोन्याची करन्सी देण्यात यायला लागली. म्हणजे सोनं देणं घेणं सुरू झालं. म्हणजे एक्सपोर्ट केलं तर सोनं यायचं, इम्पोर्ट केलं तर सोनं द्यावं लागायचं. हे जे क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड होतं त्याचे सुद्धा काही 3 नियम होते की टू वे कन्व्हर्टिबिलिटी, म्हणजे करन्सी दिली तर सोनं मिळेल किंवा सोनं दिलं तर करन्सी मिळेल. त्याच्यानंतर फिक्स एक्सचेंज रेट होता त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑफ गोल्ड हे फ्री इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं. पण हा क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड सुद्धा कोलॅप्स झाला. आपण पुढे पाहणार आहोत व्हॉट हॅपन नेक्स्ट. तर आपण या व्हिडिओमध्ये क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड कोलॅप्स झाल्यानंतर अस्तित्वात आलेलं गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड, त्याचे फीचर्स पाहणार आहोत, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस पाहणार आहोत, इंटरवॉर पिरियड काय होता, ब्रेटन वूड एरा काय होतं, ब्रेटन वूड एरा का कोलॅप्स झालं आणि फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट कशा प्रकारे अस्तित्वात आला हे पाहणार आहोत. क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड कोलॅप्स झाल्यानंतर गोल्ड बुलियन स्टँडर्ड अस्तित्वात आलं. म्हणजे सपोज इंडियन रुपीमध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत 1000 रुपये आहे आणि युएसए मध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत $20 आहे. तर $20 इज इक्वल टू 1000
रुपी हा रेट ठरला आणि अशा प्रकारे $1 म्हणजे 50 रुपये अशा प्रकारे एक एक्सचेंज रेट ठरला. आपण इथे फीचर्स ऑफ गोल्ड स्टँडर्ड सिस्टम पाहणार आहोत. तर एकतर सेंट्रल बँक अस्तित्वात आल्या. त्या सेंट्रल बँकांना करन्सी नोट्स इश्यू करण्याचा, प्रिंट करण्याचा अधिकार आला. जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढ्याच करन्सी ते इश्यू करत होते. द एक्सचेंज रेट हा या ठिकाणी सुद्धा फिक्स होता आणि इरिव्होकेबल गॅरंटी याचा अर्थ असा की करन्सी दिली की तेवढ्या त्या करन्सीच्या मूल्याचं सोनं सेंट्रल बँकेंनी देणं अपेक्षित होतं आणि तसंच सपोज सोनं दिलं तर त्याच्या बदल्यात करन्सी देणं हे अपेक्षित होतं. आणि अशा प्रकारे सोनं आणि मनी सप्लाय मध्ये 1-to-1 करस्पॉन्डन्स होतं. हे जे गोल्ड स्टँडर्ड सिस्टम होतं ते ऑपरेशनसाठी सोपं होतं, सेक्युअर्ड होतं, स्टेबिलिटी लेवल सुद्धा हाय होती यामध्ये आणि इनबिल्ट मेकॅनिझम फॉर अचिव्हिंग इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट असेल किंवा बॅलन्स ऑफ म्हणजे एक्सचेंज रेट जो आहे तो आपोआपच मार्केट फ्लोने इक्विलिब्रियम होत होता. डिसएडव्हान्टेजेस ऑफ गोल्ड स्टँडर्ड. लक्षात घ्या हे क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड नव्हतं. त्यामुळे रिव्हिजन ऑफ गोल्ड प्राइसेस शक्य नव्हतं. अतिशय रिजिड होतं, नॉट फ्लेक्झिबल. तसंच प्राइस बेसिस ऍडजस्टमेंट मेकॅनिझम या ठिकाणी इनइफेक्टिव्ह ठरलं आणि याचा परिणाम रिसेशन मध्ये झाला. आता आपण पाहणार आहोत इंटरवॉर पिरियड. इंटरवॉर पिरियड म्हणजे साधारण 1914 पासून 44 पर्यंतचा काळ. 1914 ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि 1936 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. या दोन महायुद्धांच्या कालावधीमध्ये काय झालं? या दोन महायुद्धांच्या कालावधीमध्ये गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच अस्तित्वात होतं. पण ते क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड नव्हतं. तर क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड मध्ये काय म्हटलं होतं की इफ सपोज म्हणजे एखादा देश एक्सपोर्ट करतोय तर त्या एक्सपोर्टच्या बदल्यात त्यांना सोनं मिळत होतं आणि हे जे सोनं आहे त्या सोन्याच्या किमती एवढी करन्सी छापण्याचा त्यांना अधिकार होता. त्यामुळे ती करन्सी पुन्हा सर्क्युलेशन मध्ये यायची. करन्सी जास्त प्रमाणात अस्तित्वात आल्यानंतर साहजिकच करन्सीची व्हॅल्यू कमी व्हायची. व्हॅल्यू कमी झाल्यानंतर म्हणजे असे त्याचे एक वेगवेगळे इफेक्ट होत होते. पण इंटरवॉर पिरियड मध्ये प्रत्येक देशाला सोन्याचा साठा वाढवण्याची गरज निर्माण झाली. कारण त्यांना स्वतःचे डे टू डे खर्च असतील, युद्धाचे खर्च असतील, याच्यासाठी जास्त सोन्याचा साठा असणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे माल एक्सपोर्ट केल्यानंतर आलेलं जे गोल्ड होतं त्या गोल्डचं कन्व्हर्जन ते करन्सीमध्ये करत नव्हते. याला स्टरलायझेशन ऑफ गोल्ड असं म्हणतात. आणि प्रत्येक देशाने हे केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट होईपर्यंत ही जी सिस्टम होती ती पूर्ण कोलॅप्स झाली. ब्रिटनने तर जाहीरच केलं की आमची करन्सी कन्व्हर्टिबल नाही म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रेटन वूड एरा म्हणजे 1944 साली. आता या सगळ्याचं काय करायचं आणि म्हणून 44 देश एकत्र आले आणि या 44 देशांनी एकत्र येऊन ब्रेटन वूड या ठिकाणी एकत्र आल्यामुळे याला ब्रेटन वूड सिस्टम असं म्हणतात. या ब्रेटन वूड सिस्टम मध्ये दोन आंतरराष्ट्रीय संस्था अस्तित्वात आल्या. एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ही जी IMF अस्तित्वात आली तर ती बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये जे काही डिसइक्विलिब्रियम असतं त्या डिसइक्विलिब्रियम साठी मदत करण्यासाठी म्हणून IMF अस्तित्वात आली. आणि IBRD जिला इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आपण म्हणतो किंवा वर्ल्ड बँक म्हणतो, ही युद्धामध्ये ज्या देशांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्या देशांना मदत करण्यासाठी म्हणून अस्तित्वात आली. आणि
या ब्रेटन वूड सिस्टम मध्ये असं ठरलं की करन्सीची व्हॅल्यू आपण जी सोन्याशी बांधलेली आहे ती सोन्याशी न बांधता US डॉलरशी बांधायची. मुळात दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक परिस्थिती खूप बदलली होती. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर ब्रिटन हे महासत्ता होतं आणि ते महासत्ता पद नंतर अमेरिकेकडे आलं आणि त्यामुळे सगळ्या देशांनी मिळून असं ठरवलं की जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढी करन्सी न छापता अमेरिकन डॉलरचा जेवढा साठा आहे तेवढी करन्सी छापण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणजे तुम्ही सोनं आणि US डॉलर तुम्ही हे करू शकता आणि त्यामुळे US डॉलर हा फुल्ली कन्व्हर्टिबल झाला. म्हणजे प्रत्येक देशाला जागतिक व्यापार करण्यासाठी आपल्याकडे US डॉलर ठेवायचे आणि ते US डॉलर दुसऱ्या देशाला द्यायचे. तर त्यामुळे सगळ्या देशांच्या किमती ह्या US डॉलरला बांधल्या गेल्या. अर्थात ब्रेटन वूड्स सिस्टम जे आहे ते सुद्धा कोलॅप्स झालं. कारण एक ट्रॅफिन पॅराडॉक्स असं म्हणतात की याचा अर्थ असा की ज्या देशाच्या करन्सीला खूप मागणी येते ती करन्सी खूप मोठ्या प्रमाणात तिचा पुरवठा वाढतो आणि त्या करन्सीचा पुरवठा वाढायला लागल्यानंतर त्या करन्सीची किंमत ही आपोआपच कमी व्हायला लागते. जसं की मी मगाशीच सांगितलं की US डॉलर फक्त फुल्ली कन्व्हर्टिबल होता. आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी तुम्हाला US डॉलरच लागत होता, बाकी कोणतीच करन्सी कन्व्हर्टिबल नव्हती आणि त्यामुळे प्रत्येक देशाला इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी US डॉलर घ्यावा लागत होता. साहजिकच जगात US डॉलरची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. याचा परिणाम USA ने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापायला सुरुवात केली आणि अर्थात जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढा डॉलर, कारण का त्या डॉलरची सुद्धा एक सोन्याच्या साठ्याशी संबंधित किंमत ठरलेली होती. म्हणजे 1 औंस बरोबर $35. याचा अर्थ असा की जगातल्या कोणी जर डॉलर आणून USA कडे दिला तर USA च्या सेंट्रल बँकला 1 औंस सोनं देणं ते बांधील होते. पण हे नंतरच्या काळात जेवढा साठा आहे त्याच्यापेक्षा अधिक करन्सी छापायला लागले आणि त्यामुळे त्या करन्सीचं मूल्य आपोआप कमी व्हायला लागलं आणि नंतर एक परिस्थिती अशी निर्माण झाली की मुळात सातत्याने सगळ्या देशांना US डॉलर हवे होते आणि त्यामुळे USA मध्ये सतत डेफिसिट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट दिसायला लागलं आणि हे सतत डेफिसिट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट हे त्या देशाच्या आर्थिक परिस्थितीनुसार चांगलं नव्हतं. आणि दुसरं म्हणजे US डॉलरच्या बदल्यात 1 औंस सोनं, 35 US डॉलरच्या बदल्यात 1 औंस सोनं देणं हे जास्त कायम देणं हे काही त्या देशाला शक्य होणार नव्हतं आणि म्हणून त्या काळात त्या देशाचे प्रेसिडेंट होते नेक्सियन. त्यांनी जाहीर केलं की US डॉलर इज नो मोर कन्व्हर्टिबल आणि अशा प्रकारे ब्रेटन वूड सिस्टम कोलॅप्स झालं. आणि ब्रेटन वूड सिस्टम कोलॅप्स झाल्यानंतर 1976 मध्ये जमैका या ठिकाणी पुन्हा हे सगळे देश एकत्र जमले आणि मग त्यांनी त्यावेळेला ठरवलं की हा जो फिक्स एक्सचेंज रेट ठरवणं हे आणि तो कायम मेंटेन करणं हे सगळ्या देशांना पॉसिबल नाहीये आणि तिथून मग असं ठरलं गेलं की एक्सचेंज रेट हे डिमांड फॉर म्हणजे मार्केट ठरवणार एक्सचेंज रेट म्हणजे डिमांड आणि सप्लाय याच्यावर अवलंबून असतील आणि सरकार जर खूपच एक्सचेंज रेट मध्ये व्होलॅटिलिटी होत असेल तर सरकारला त्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याचा अधिकार आहे. या जमैका अग्रीमेंट मध्ये गोल्ड जे होतं म्हणजे सोन्याचा साठा हे डिमॉनिटाईज करण्यात आलं आणि ज्या मुळात ह्याला ब्रेटन वूड सिस्टम मध्ये जी IMF अस्तित्वात आली होती त्या IMF कडे सगळ्या देशांनी आपलं सोनं डिपॉझिट केलं होतं. तर IMF ने ज्यांचं सोनं होतं ते परत केलं आणि जे काही इतर सोनं शिल्लक होतं त्या सोन्याचा उपयोग IMF ने ज्या कमी डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी करायचं ठरवलं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण पुढे भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.